हॅलो. हां, बोला ना ताई. हा ताई, श्री स्वामी समर्थ. मी स्वामी समर्थ ताई बोलते. हा, मला ना अनुभव सांगायचा होता, पण तुम्ही अनुभव घेत नाही ना, आता टाइम नाही ना. नाही, नाही बोला ना, बोलायचं असेल तर आहे वेळ. हा, मी काय बोलते, माझे मिस्टर आहे ना एटीएम मध्ये गेलेले आणि एटीएम मध्ये कार्ड तसंच टाकलं आणि आले, ते विसरले. अय्या! हां, हां. हा, तर आहे ना घरी आले तरी पण त्यांना आठवण नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना जायचं होतं, बाहेर जायचं होतं आणि मला बोलले, मीच त्यांना आठवण केली, काय होतं मी रात्री पैसे काढून आणले आणि मला दिले नाही. हां, हां, हां. हा, तर ते बोलते, ते जरा ध्यानातच पडले, अगं पैसे तर निघालेच नाही. मग बोलले, कार्ड कुठं आहे? तर बोलले, अय्या! अगं कार्ड मी विसरूनच आलो तिथं. आणि अरे! ना त्यांनी तेच कपडे घातले आणि मला न विचारता ते खाली उतरले. मी बोलले, आता विसरूनच आले असं मी बोलले ना, तरी माझं ऐकलं नाही त्यांनी. आणि हा, आणि ते आमची रिक्षा आहे ना, मग हां, ते हां. डायरेक्ट गेले आणि रिक्षा चालू केली आणि डायरेक्ट गेले एटीएम मधून. म्हणजे आम्ही कर्जतला, मी बोलते, मी सांगितलं नाही तुम्हाला. बापरे! आणि टेन्शनच आलं असेल मग एकदम. मला लय टेन्शन आलं आणि गेले. आणि मग मी ते नाही का तो मंत्र बघा येतो कार्तवीर्यार्जुन, कार्तवीर्याने. हां, हां. पूर्ण चालू केला, पटकन चालू केला आणि स्वामींना पाया पडले. आणि ते जाऊन गेले ना तिथं, तर ते कार्ड आहे ना एटीएम च्या वरती तो बॉक्स असतो ना, तिथं ठेवलेलं. अय्या! आणि कोणीतरी चांगला माणूस येऊन गेला असेल स्वामींच्या रूपासारखाच. हा, आणि ना ते माझं कार्ड घेऊन गेला असतं, त्याचा काही गैरवापर केला असता. काय केलं असतं ताई? हा ना, बघा ना. अहो, त्यांच्यामुळं त्यांच्यातून ना 2 वेळा तसं झालंय, म्हणून ते जास्त एटीएम कार्ड वापरतच नाही, माझ्याकडेच असतं ते. हो, हो, पण ते हो. आणि आमचं पण होतं आणि दुसरं पण एका कोणा माणसाचं होतं. अच्छा. हा, तर मी ते आलो घरी आणि मला म्हणलं, अगं हे बघ भेटलं. आणि मी स्वामींचा म्हणजे नमस्कार केला आणि म्हणले, स्वामी धन्यवाद तुमचे. आणि खरं तर खरंय. आणि कसं ना, बघा तुम्ही, त्या कार्तवीर्य अर्जुन आहे ना स्तोत्र, हो. मग लावलं ना का त्याचा अनुभव येतोच येतो. खरं बोललात. अगदी, हा, आणि अगदी. सांगते शास्त्रज्ञ बघा. गुण. हा, आणि एक अजून एक असं छोटासा सांगते, हां. सांगू ना. हां, सांगा ना, सांगा. हा, आम्ही गावी गेलेलो ना, तर आम्ही गावाला आता नवीन घर बांधले, पण आम्ही जास्त जात नव्हतो. ते सगळं सामान आम्ही ठेवलेलं होतं, माझ्या नंदेने सगळं सामान आमच्या घरात ठेवलेलं, म्हणजे तिचं घर बनवेपर्यंत. हां, हां, तर हां. हा, तर ह्याने ना सगळं सामान, ते लाईटचं वगैरे हे सगळं घेऊन गेलेले. आणि ते त्या माझ्या नंदेने तिचं सामान घरात ना बांधून झालं ना घर, ते घेऊनच गेले. आमचं सगळं सामान पण घेऊन गेलं आणि तिचं पण घेऊन गेले. ते काहीच नव्हतं शिल्लक घरात. तर अरे! आम्ही आता गेलो ना, तर आमच्या म्हणजे छोट्या छोट्या वस्तू, मोठं सामान ठेवलं, पण अशा छोट्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू असतात ना, तर ते बरोबर. घेऊन, हा, तर ते घेऊन गेले. तर नंदीला म्हणजे आम्ही काय बोलणार आहे ना. बरोबर, एकदा बरोबर. एकदा ह्याने विचारलं, कारण मोठी आहे ना ती नणंद माझी. तर हां, हां, ह्याने हां. विचारलं, ताई हा तो लाईटचा बॉक्स आणलाय का? माझं ते सगळं सामान होतं लाईटचं, सगळं माझं लावायचं, वेल्डरचं काम ते करतात, तर सगळं असं हातोडा वगैरे हे काय काय होतं ना, काहीच नाही, त्या पेट्या बिट्या काहीच नाही घरात. अरे तर बापरे! हा, तर आम्ही ना ह्यांनी बाजूच्या माणसाला जाऊन ती एक चिकटपट्टी घेऊन आले. पट्टी असते ना पिवळी बघा लाईटची, हो, हो, हो. ते घेऊन आले. आणि आम्ही कधी असं मागत पण नाही हो साईडला बाजूला जास्त. तर त्यांनी ते लाईटचं काम लागतच होतं ना त्यांना, कारण पंखा चालू करायचा होता, पंखाचं पण व्यवस्थित ठेवलं नव्हतं त्या लोकांनी. हो, हो. हा, तर त्यांनी आणलं ती पट्टी. पट्टी आणली आणि आम्ही फक्त त्यांनी थोडीशी लावली आणि ती ठेवून दिली. आणि ती ठेवून दिली आणि आम्ही ना मीच ते ठेवून दिली. आम्हाला वाटलं का आता हा मागणार नाही, कारण का त्यांच्याकडे जास्त सामान असतं एवढं आणि ते हां. चांगले लोक आहेत. यांना वाटलं की ते मागणार नाही आणि दुसऱ्या कामाला आपल्याला आली तर उपयोगी होईल ना, नंतर आपण देऊ, बरोबर. हां, हां, हां. असं वाटलं. हां. आणि मग आम्ही दुसरीकडे म्हणजे बाहेर काही सामान आणायला बाहेर गेलो मार्केटला. हां. आणि त्या माणसाचा फोन आला, त्या माणसाचा, अरे ती चिकटपट्टी नेलेली आणून दे, मग मी तुला देतो. अरे बोलले, आता कशी भेटेल, आम्ही तर दोघं तिकडे लांब होतो ना. हां, आणि हां. मग मी काय केली, माझ्या मुलाला भेटणारच नव्हती ती चिकटपट्टी आणि त्याचं एवढं काही लक्ष नसते घरात. तरी मी त्याला फोन केला, बोलले ते काका आले ना, त्यांना ती चिकटपट्टी दे. ते शोधतो त्याला भेटली नाही. आणि मला पण आठवेना कुठं मी ठेवली ती. पण आई ते गं! आपल्या आरशाचा बॉक्स असतो ना, फण्या वगैरे ठेवतो, हो, हो. त्याच्यामध्ये मी ठेवलेली, पण त्याला आतमध्ये झाकण असतं वरून. आणि तरी मी पटकन ना तसंच गाडीत आहे ना कार्तिक अर्जुन लावून दिलं स्तोत्र. आणि स्वामींचा
स्वामींचा जप केला म्हणजे देवा त्याला भेटू दे. कारण का एकदा आपण दिले नाही तर लोक नावं ठेवतात ना हो मग. मग बरोबर आहे, बरोबर. मग ते एकदम हेच कारण ते एकदम आपल्यापेक्षा वयस्कर लोक आहेत ना ते. हो, हो. आणि खरंय. मग मी काय केलं ते का ते आणि मी 1-2 मिनिटं अशी बोलली ना स्वामींचा जप केला तेव्हा ती पट्टी त्याला भेटली. काय बघा. भेटली आणि नंतर मी फोन केला त्याला बोलले तुला कुठे भेटली रे? बोलतो नाही आणि भेटली पण आम्ही जेवण पण आलो त्या काकांच्या घरी. बोलले अरे म्हणजे बोलते तुला भेटली कुठं? अगं त्या आरशाच्या बॉक्समध्ये होती त्या आतमध्ये मी बोलले त्या आतमध्ये तुला कशी काय भेटली? पण तुम्ही ताई सांगा ना स्वामींचा हा किती चमत्कार आहे. केवढा चमत्कार. खरं बोलला. हा ना तेच मी बोलते म्हणून मी तुम्हाला फोन केला. मला असं वाटलं का हा माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे नाही आहे काय? म्हणून बोलले हा मला जॉईन करून घ्या म्हणजे तुमचे सगळे काय काय टाकतात ना ते मला येईल वाचायला पण नाही भेटत. हा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला लिंक येईल आपल्या ग्रुपची ताई. हा चालेल चालेल. हा? ठीक आहे. श्री स्वामी. मी शेअर करते हा ताई. हा चालेल ठीक हा, आहे. श्री स्वामी. हे माझे छोटे छोटे अनुभव तर पण मला लय मोठे वाटले हो तेव्हा. मग नाही मोठेच आहेत हे काही छोटे नाही ताई. आपल्याला तेच ना. त्यावेळेला काय टेन्शन असतं ते आपल्यालाच माहिती असतं. हा ना लय टेन्शन अहो मला त्या एटीएम पण भेटलं आहे बघा ना किती किती चमत्कार. छान. हो, खूप छान. आता एटीएम कधी भेटत नाही कसं हरवतात बघितले ना. हो, खूप छान ताई. मी शेअर करते हा. हा थँक्यू ताई. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ.